नमस्कार, भटकंती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे मी आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे। अपेक्षा करते तुम्ही सगळे आनंदी असाल आणि आजचा दिवस तुमचा आनंदाचा जाऊ देत हे मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। आपल्या स्वामींकडे साकडे कसे घालावे, आपल्या मनातील इच्छा स्वामींना कशी सांगावी, स्वामींकडे कसे मागावे याबद्दलची माहिती आणि आपण साकडं कसं घातलं गेलं पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। सगळ्या स्वामी भक्तांना, जे कोणी आपल्या स्वामींची सेवा करते त्या सर्व सेवेकरांना नेहमी हा प्रश्न पडतो, तो म्हणजे आम्ही स्वामींची तर सेवा करतो आहे, भक्ती करतो आहे, मंत्र जप सगळं काही करतो आहे, पारायण करतो आहे, स्तोत्र वाचतो आहे, रोजची सेवा करतो आहे, आम्ही खूप काही करतो आहे, तरी पण आम्ही स्वामींना मागणे जे करतो आहे ते पूर्ण होत नाही। तर आपल्या स्वामींना कसे आपले मागणे सांगितले पाहिजे, स्वामींकडे कशा प्रकारे आपली इच्छा ती आहे मी आपण मागितली पाहिजे, तर याबद्दल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। हा प्रश्न जे आहेत ते आपल्या स्वामी भक्तांना नेहमी पडत असतात आणि सर्व सेवेकरी हे विचारतात की मी हा उपाय एवढ्या दिवसांपासून करते आहे, ते करते आहे, पण तरी पण माझी इच्छा पूर्ण होत नाही, मला जो त्रास आहे तो होतोच आहे, तर माझ्या ज्या समस्या आहेत त्या सुटत नाहीत, माझ्या ज्या अडचणी सुद्धा दूर होत नाही आहे। आपण जेव्हा कुठली पण देवाची गोष्ट करतो ना, तर ती नियमांनी होणे खूप गरजेचे आहे। उगाचच आपल्या अर्धवट माहिती आहे आणि म्हणून करायचे याला काही अर्थ नाही, मग आपला वेळ वाया जातो, पण आपल्याला पाहिजे आहे ते कधीच मिळत नाही। त्यामुळे तुम्ही जी गोष्ट आहे ती थोडीफार का होईना थोडीशी करा, पण ती नियमांनी करा आणि नियमांनी केली तरच त्याचे जे इच्छित फळ आहे ते आपल्याला मिळत असतं। आपल्या मनामधील इच्छा जी आहे ती स्वामींना कशी सांगावी, स्वामींना साकडं कसं घालावं, तर यासाठी तुम्हाला अतिशय सोपा उपाय सांगणार आहे। तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वामींच्या फोटोसमोर, स्वामींच्या मूर्तीसमोर बसून सुद्धा ही गोष्ट करू शकता आणि यासाठी बंधन असे काही नाही, फार म्हणजे कडक नियम बिलकुल मी तुम्हाला सांगणार नाही, अगदी सोपी गोष्ट आहे, पण ही गोष्ट करणं खूप गरजेचे आहे। हे बघा, सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या देवघरामध्ये एक स्वामींची मूर्ती किंवा फोटो असलाच पाहिजे। स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये असणे हे खूप मोठी गोष्ट आहे। कुणीतरी आपल्या सोबत आहे याची आपल्याला नेहमी जाणीव होत असते आणि स्वामींचे वाक्य आहे, भिऊ नको मी पाठीशी आहे। आपल्यावर कधी अशी वेळ सुद्धा येऊ शकते की त्यावेळेस आपल्या सोबत कोणीच नसेल, पण आपले स्वामी आपल्या सोबत असतील। त्यामुळे एक छोटासा का होईना फोटो किंवा स्वामींची मूर्ती ही तुमच्या देवघरामध्ये असलीच पाहिजे। तर तुम्हाला तुमची इच्छा स्वामींना सांगण्यासाठी, साकडं घालण्यासाठी फक्त तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा जो फोटो आहे किंवा मूर्ती आहे त्यासमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही बसा, तुमच्या वेळेनुसार हरकत नाही, केव्हाही बसा। सगळ्यात पहिले तुम्हाला देवाऱ्यासमोर बसल्यानंतर स्वामींना तुम्हाला मुजरा करायचा आहे। मुजरा कसा करायचा आहे स्पेशल व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे। तुम्हाला अशा प्रकारे मुद्रा करायची आहे, खाली वाकून नाक तुम्हाला जमिनीवर घासायचे आहे आणि एक हात मागे, त्यानंतर तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा आहे। मुजरा केल्यानंतर आपले दोन्ही हात तुम्हाला जोडायचे आहेत, त्यानंतर तुम्हाला स्वामींना साकडे घालायचे आहे। तुम्हाला मनातील जी पण काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलून टाकायची आहे। अगदी आपण आपल्या घरातील व्यक्तींशी बोलतो, आपण आपल्या आई वडिलांशी बोलतो, जवळच्या व्यक्तींशी जसे आपण बोलतो ना, अगदी मनापासून एखाद्या म्हणजे जे पण काही आहे आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला जसं सांगतो की मनापासून जे येईल ते तुम्ही याच वाक्यांमध्ये सांगितले पाहिजे, असं झालं पाहिजे असे नाही। जे पण काही अडचण आहे किंवा काही तुम्हाला मागायचे असेल, कुठलीही इच्छा तुम्हाला मनापासून सांगायची आहे, तर तुम्ही सांगा हे की स्वामी मी एवढ्या दिवसापासून मी अशा प्रकारे प्रयत्न करत आहे, मला माझ्या या गोष्टीमध्ये यश मिळत नाही, माझी अशी मनापासून इच्छा आहे। हे असं जे पण काही आहे ना ते तुम्ही तुमच्या साध्या भाषेत तुम्हाला स्वामींसमोर हात जोडून सांगायचे आहे
आणि मला या संकटातून बाहेर काढा, मला काहीतरी मार्ग दाखवा, माझ्यावरती जे हे संकट आलेले आहे ते संकट पेलण्याची, ती संकट झेलण्याची मला शक्ती द्या, असं तुम्हाला अगदी मनापासून जे तुमच्या काही मनामध्ये आहे ते तुम्हाला सांगायचे आहे। हे साकडे किंवा मागणे जे आहेत ते तुम्ही स्वामींच्या मठामध्ये जाऊन, स्वामींच्या केंद्रामध्येही जाऊन तुम्ही करू शकता, हरकत नाही। जवळपास स्वामींचा मठ असेल तर तुम्ही नक्की जा। मंदिरामध्ये जेवढी सकारात्मकता असते ना, तर तेवढी आपल्या घरामध्ये नसते, कारण आपण आपल्या घरामध्ये राहतो, खातो, रोज झोपतो, तिथे आपले टॉयलेट असते, बाथरूम असते, हे सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये असतात। जर त्यामुळे घरामध्ये तेवढी सकारात्मकता नसते, मंदिरामध्ये हेच तुम्ही स्वामींच्या मठामध्ये बघा, सर्व सेवेकऱ्यांना माहित आहे सकाळी 8ची आरती असते, त्यानंतर संध्याकाळी 6ची आरती असते, यासोबतच सकाळी 10ची सुद्धा आरती असते। अशा या दिवसभरामध्ये 3 ते 4 आरत्या ज्या आहेत त्या आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये, मठामध्ये नित्य नियमाने होत असतात। जेव्हा काही अमुक एक दिवस असतात तेव्हा पारायण होत असतं, मंत्र जप हे मोठ्या प्रमाणात तेथे होत असतात, तर त्यामुळे त्या ठिकाणी वातावरण जे आहे ना ते खूप सकारात्मक असतं आणि एकाच वेळेस हजारो लोक तिथे मंत्र जप करत असतात, तर त्यामुळे तेवढी सकारात्मकता आपल्या घरामध्ये येणं शक्य नसतं। म्हणून तुम्ही कुठल्याही स्वामींच्या मठामध्ये जरी जाऊन ही गोष्ट केली तरी हरकत नाही, जवळपास केंद्र नाही, मठ नाही, हरकत नाही, मग तुम्ही घरी बसून सुद्धा हा जो उपाय आहे तो करू शकता। आणि शक्यतो तुम्ही गुरुवारी करा, गुरुवार हा स्वामींचा आवडीचा दिवस आहे, तर त्यामुळे शक्यतो तुम्ही साकडं जे आहे ते काही तुम्हाला स्वामींना सांगायची इच्छा आहे ते तुम्ही गुरुवारच्या दिवशी केलेले अधिक उत्तम। तर आता हे झालं अगदी सोप्या पद्धतीने स्वामींना साकडं कसं घालायचं आहे, मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामींना कसं तुम्ही विनवणी करायची आहे याबद्दल। दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे जे खूप लोक चूक करतात की ती म्हणजे रोज रोज तेच गोष्टी मागायची, बिलकुल गरज नाही आहे। स्वामींना रोज तेच मागण्याची गरज नसते, कारण स्वामी हे परमब्रह्म आत्मा आहे, त्यांना सगळं काही माहीत असतं की आपल्या मनामध्ये कुठेतरी काय खंत असते, हे आपल्या स्वामींना की आपल्याला काय पाहिजे आहे, आपण कुठल्या गोष्टीसाठी तळमळतो आहे, हे आपल्या स्वामींना सगळं माहीत असतं। त्यामुळे आपल्याला जे बोलायचे असते ते आपल्या स्वामींना मनातले जेव्हा काही सांगायचे असते ते तुम्ही ह्या पद्धतीने सांगा, पण स्वामींना आपल्या मनातील जी गोष्ट आहे ना ती सारखी रोज देवाकडे तेच मागू नका। आपण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, ठीक आहे, आपण वागलं कसं पाहिजे, आपण चांगलं वागतोय काय वाईट वागतोय हे आपल्याला माहीत असते। एखादी गोष्ट आपण चुकीची करतो तेव्हा आपल्याला माहीत असते, पण तरी पण आपण ती करत असतो। तर आपल्याला वागण्यात सुद्धा, आपल्या आचरणात सुद्धा आपल्याला काही बदल घडवणे गरजेचं असते। आणि कोणाला काय द्यायचे आहे, कोणाला एखादी गोष्ट किती प्रमाणात द्यायची आहे हे आपल्याला आपल्या स्वामींना माहीत असते। त्यामुळे लक्षात घ्या, रोज तुम्हाला साकडं घालायची, रोज मागण्याची काही गरज नाही। आपण काय करतो, जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा देवाला रोज विनवण्या करतो की देवा माझं हे दुःख जाऊ दे, मला ही गोष्ट मिळू दे, आणि जेव्हा आपल्याला ती गोष्ट मिळते तेव्हा आपण देवाला विसरून जातो, ही गोष्ट तितकीच खरी आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, तुमची चांगली परिस्थिती झाली तरी तुम्ही आनंदाने स्वामींना सांगा की आज माझ्यासोबत अशी गोष्ट घडलेली आहे की खूप आनंदी आहे। फक्त दुःखच त्यांना काय सांगायचे, आपण जसं काही त्यांना दुःख सांगतो त्याचप्रमाणे जो आनंद आपल्या आयुष्यामध्ये आलेला असतो हा त्यांच्यामुळेच आलेला असतो। त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यामध्ये जे काही चांगले येते ते पण तुम्ही स्वामींना सांगा, आणि जे काही वाईट असते ते पण तुम्ही सांगा। किती द्यायचे आहे, कोणाला कधी द्यायचे आहे, कोणाला किती प्रमाणात द्यायचे आहे हे आपले स्वामी ठरवत असतात। तर त्यामुळे सांगितल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मनातील इच्छा स्वामींना सांगा, नक्कीच ते पूर्ण करतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनापासून केलेली भक्ती ही आपल्या स्वामींना आवडत असते। तुम्ही 2-2 तास बसताय पण तुमचं अजिबात वाचण्याकडे लक्ष नाही, पूजा अर्चा करताय 2-2, 3-3 तास तुम्ही वाचत बसताय पण तुमचे पूजेकडे लक्ष नाही, लक्ष कुठेतरी भिंतीकडेच आहे। या उलट
तुम्ही जर फक्त 5 मिनिट 108 वेळा तुम्ही स्वामी समर्थ मंत्राचा तुम्ही जप करताय किंवा तुम्ही तारक मंत्र बोलताय, याला खूप महत्व आहे. मनापासून भक्ती जी आपण करतो, मनापासून सेवा जी करतो ना, त्यासाठीच आपले जे गुरु आहेत ते वाट बघत असतात, त्याचीच त्यांना गरज असते. त्यामुळे ही सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. अशा प्रकारे जे कोणी म्हणतात ना, स्वामींची सेवा करण्याची खूप इच्छा आहे पण मला वेळ मिळत नाही, आपण 5 मिनिट नाही काढू शकत का? आपण आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये 5 मिनिट तर नक्कीच काढू शकतो. 5 मिनिट रोज तुम्ही स्वामींची सेवा करा. रोज फक्त स्वामींचा जप करा. जाता येता फक्त स्वामींकडे बघा, त्यांना मुजरा करा. एवढी सुद्धा सेवा खूप आहे. आपले स्वामी आपल्याला सगळं काही देऊन जातात. तरीही अतिशय छोटी आणि महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा, कमेंट देखील करा. पुन्हा भेटूया अशा एका माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.